नमस्कार मंडळी. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की होम बायर हा IBCमध्ये फायनान्शियल क्रेडिटर कसा झाला. परंतु आत्ता सर्वसामान्य गृह खरेदीदारासमोर प्रश्न हा उभा राहतो की आता प्रॅक्टिकल प्रश्न आहे की तक्रार करायला जायचं कुठे? रेराकडे जायचं, कन्झ्युमर फोरमकडे जायचं की या IBC इन्सिल्टीकडे जायचं? आणि आजचा हा भाग हा गोंधळ आपल्याला नीट समजावून सांगण्यासाठीच आहे. तेव्हा मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी, पुन्हा एकदा आपल्यासमोर हजर झालो आहे. तेव्हा हा जो वरचा प्रश्न जो मी आपल्याला विचारला, त्याच्यामध्ये एक मूलभूत गोष्ट आपण अशी लक्षात ठेवली पाहिजे, की तिन्ही म्हणजे एकसारखे नाही. रेरा जो आहे तो प्रामुख्याने काय आहे, तो रिअल इस्टेट रेग्युलेशन करतो. प्रोजेक्ट लेवल कंप्लायन्स जे असतील, डिले असेल, रिफंड असेल, पोझिशन असेल किंवा तुमचा ॲग्रीमेंट साईन होत नसेल किंवा प्रमोटरचे जे काही ऑब्जेक्शन्स असतील, रिपोर्ट्स बरोबर भरत नसेल, तर यासाठीचा हा कायदा आहे. कन्झ्युमर फोरम हा कशासाठी आहे, तर सर्व्हिस डेफिशियन्सी. तुमच्या दिलेली सर्व्हिसमध्ये डेफिशियन्सी झाली की कन्झ्युमर ॲक्ट लागू होतो. त्याप्रमाणे कॉम्पेन्सेशन असेल, मग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस केलेल्या असतील, मेंटल ॲगनी असेल, असे जे काही इंडिव्हिज्युअल ग्रीव्हन्सेससाठी आहे, त्यासाठीचा हा मार्ग आहे. आणि IBC इन्सॉल्व्हन्सी मात्र कशासाठी आहे, ती मात्र जेव्हा डेव्हलपर पूर्णपणे त्याच्या प्रोजेक्टसकडे आर्थिक संकटात आहे, प्रोजेक्ट कलेक्टिव्हली संकटात गेलेला आहे, तो पुन्हा रिव्ह्यू होण्यासारखा फायनान्स त्याच्याकडे नाही आहे, तेव्हा हा वापरायचा स्ट्रक्चर्ड मेकॅनिझम आहे. आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की जो काही उशीर असतो, जे प्रोजेक्ट चालू आहे, बिल्डर प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे, परंतु जो उशीर लागणार आहे, तर या गोष्टी सगळ्या ज्या असतील त्या रेराकडे जातील. नुकसान जे काही असेल, तुमचा जो काही कॉम्पेन्सेशनचा भाग असेल, तर तो जाईल कन्झ्युमर फोरमकडे जाऊ शकेल. परंतु ज्यावेळी एखादा प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेला आहे, काही काम नाही आहे, वर्ष 2 वर्ष झाले ठप्प पडलेला आहे, प्रमोटरचा काही पत्ता नाही आहे, तर अशा वेळी जर आपल्याला जायचं असेल तर ते IBCकडे जातं. मात्र या सगळ्या गोष्टी असं सरळ नाहीत. म्हणून काय आहे, प्रश्न कोणता आहे? आपल्याला नेमकं काय हवं आहे? डेव्हलपरची स्थिती काय आहे? आपले पैसे खरोखर आता कुठे आहेत? का गेले आहेत? हे सगळं जर बघून त्याच्यानंतरच आपल्याला फोरम ठरवता येतो. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की लोकांना वाटतं, की हा जो प्रमोटर बदलण्याचा जो किंवा प्रोजेक्ट एखाद्या प्रमोटरच्या हातातून काढून घेण्याचा जो मार्ग आहे, तो फक्त IBCमध्ये आहे. पण तसं पूर्णपणे खरं नाही. रेरामध्येही सेक्शन 7 आहे. जसं IBCमध्ये सेक्शन 7 आहे, तसा रेरामध्येही सेक्शन 7 आहे आणि त्या सेक्शन 7 खाली रेरा ऑथॉरिटीसुद्धा प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन त्या प्रमोटरचं रिव्होक करू शकते. म्हणजे प्रमोटरवर कठोर कारवाई होऊ शकते आणि तो प्रोजेक्ट त्याच्याकडनं काढून घेऊन ती सोसायटीला ताब्यात देऊ शकते. चा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी सेक्शन 8 मार्फत उरलेल्या चौकटीमध्ये हा प्रोजेक्ट कॉम्पिटंट ऑथॉरिटी असोसिएशन ऑफ अथॉरिटी यांच्या मार्फत पुढे नेता येऊ शकतो. हे दोन्हीकडेही प्रोव्हिजन आहे सेक्शन 7 मध्येच नेमकी. तसं आपण वरवर पाहिलं तर रेराचा जो सेक्शन 7 आहे तो आणि IBCचा सेक्शन 7 या दोन्ही ठिकाणी प्रमोटरच्या नियंत्रणावर परिणाम होतो. म्हणजे प्रमोटरकडनं तो प्रोजेक्ट जातो. पण त्याच्यानंतर इथून पुढे फार मोठा फरक सुरू होतो. रेराचा जो फोकस आहे तो कशावर आहे, तर प्रोजेक्टचं रेग्युलेशन आणि अलॉटीचं प्रोटेक्शन याच्यावर असतो. तर IBCचा फोकस कशावर आहे, इनसॉल्व्हन्सी रिझोल्युशन म्हणजे त्याचं जे रिझोल्युशन करणं, ह्यावर त्याचा फोकस असतो. त्यामुळे IBCचं काय होतं, IBC त्याच्यामध्ये कंपनीची आर्थिक रचना, बँक लोन्स, NBFC एक्सपोजर, लेंडर, सिक्युर्ड क्लेम, अनसिक्युर्ड क्लेम्स, वोटिंग, रिझोल्युशन प्लान, टाईमलाईन हे सगळं एका चौकटीमध्ये येतं. हे सगळं तिथे अवेलेबल आहे IBCकडे जे स्ट्रक्चरमध्ये. आणि म्हणून तुमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे येतो. रेराने जर सेक्शन 7 खाली प्रमोटर टर्मिनेट केला, तर प्रोजेक्ट सोसायटीकडे किंवा अलॉटीच्या बॉडीकडे दिला जातो. पण तरीसुद्धा सोसायटीकडे काय असतं, बँक्स, NBFC किंवा इतर फायनान्शियल क्रेडिटर जे आहे, ज्यांनी सगळं फंडिंग केलेलं आहे, त्यांना डायरेक्शन देण्याचा किंवा निगोशिएशन टेबलवर बसवण्याचा किंवा बाइंडिंग करण्याचा कोणताही कायदेशीर मेकॅनिझम नाही. त्यामुळे रेरामध्ये फायनान्शियल क्रेडिटर्सना IBC सारखं रिकॉग्नाइज्ड डिसिजन मेकिंग स्टेक होल्डर दर्जा नाही. COC सारखी एखादी कमिटी नाही आणि त्यामुळे हा एक मोठा स्ट्रक्चरल गॅप आहे. आता हे साध्या भाषेत समजून घ्या. प्रोजेक्ट जर रिवाईव्ह करायचा असेल, तर पैसा कुठून येणार? कारण तो प्रमोटर करू शकला नाही म्हणून तो प्रोजेक्ट रखडलेला आहे ना. मग शेवटी जे एक्झिस्टिंग चार्ज होल्डर असतील, ज्यांचा चार्ज असेल फायनान्शियल क्रेडिटर, ते काय म्हणणार? बँकने लोन दिलेले, ते लोनचं काय होणार? त्याचं रिस्ट्रक्चरिंग होणार का? NBFCकडनं पैसा घेतला असेल, तर NBFC काही कन्सेशन देणार का? सिक्युरिटी रिलीज होणार का? सोसायटीकडे या प्रश्नांची इच्छा असू शकते, पण अधिकार नसतो. म्हणून फक्त प्रमोटरला हटवून प्रोजेक्ट रिवाईव्ह होत नाही. रिवायवलसाठी फायनान्शियल क्रेडिटर हे टेबलासमोर असणे गरजेचे आहे. उलट IBCमध्ये काय होतं, हे सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, हे सर्व इन्सॉल्व्हन्सी प्रोसेसमध्ये ओढले जातात.
म्हणजे मध्ये बँक असेल, NBFC असेल, अदर काही लेंडर्स असतील, होम बायर्स असतील, जे फायनान्शियल क्रेडिटर आहेत. हे फायनान्शियल स्टेक असलेले सगळे लोकं, या रिलेव्हंट प्लेयर जे काय आहेत, ते एका स्ट्रक्चर्ड प्रोसेसमध्ये येतात. कमिटी ऑफ क्रेडिटर्स तयार होते, म्हणजे COC तयार होते. त्यांच्यामध्ये वोटिंग होतं. रिझोल्यूशन प्लॅन आला तर त्यांच्या सहमतीने तो ठरवला जातो. त्याचा टाईम बाउंड फ्रेमवर्क असतो. म्हणून फायनान्शियल डिस्ट्रेस प्रोजेक्टसाठी IBCची ॲक्शन ही अधिक कॉम्प्रिहेन्सिव्ह असते. अर्थात इथेही एक हा मार्ग जरी असला तरी एक ट्रॅपही आहे. कारण होतं काय, तुमचं जे काही अमाउंट असेल, इथे जे वोटिंग आहे, ते वोटिंग त्या अमाउंटवर होते, जेवढी अमाउंट इन्व्हेस्ट केलेली आहे किंवा लेंडरनी दिलेली आहे. त्यामुळे बँकांची अमाउंट जर जास्त असेल, 66% हे मेजॉरिटीचा हे आहे. तर त्यांची अमाउंट जर जास्त असेल, तर त्यांना मतदानाचा अधिकार किंवा त्यांच्या मताची पॉवर ही जास्त असेल आणि मग त्यांच्या मताप्रमाणे कदाचित तुम्हाला जावं लागेल. फ्लॅट बायर्सना जावं लागेल, त्यांचा जर पर्सेंटेज कमी असेल तर. म्हणून आपले टोटल अमाउंट किती होते, बँकांचं लोन किती घेतलेलं आहे, ह्याची देखील तुलना करणं तिथे जाण्यापूर्वी हे आवश्यक आहे. कारण त्यावरून आपल्याला कळू शकतं, की आपली ताकद किती आहे. जर बँकांची ताकद जास्त असेल, बँकांचं पर्सेंटेज जर जास्त होत असेल, तर काय होईल? तर बँका रिझोल्यूशन प्लॅन झाला नाही, तर बँका लिक्विडेशनला जातील आणि मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हेअर कट घेऊन 30-40% हेअर कट घेऊन उरलेली अमाउंट आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे आपला त्याच्यात अजिबात फायदा होणार नाही. त्यामुळे हाही एक लूपहोल आहे. म्हणूनच रेराचा जो भाग आहे, आपल्याला वाटत होतं, की ह्याच्यामध्ये रेरा निरुपयोगी ठरेल का? तर तसं नाही. उलट रेरामध्ये ट्रान्सपरन्सी, डिले, पजेशन, रिफंड, इंटरेस्ट, प्रमोटरचा जो ब्रीच असतो तो, ॲडव्हर्टायझिंग इश्यू, ॲग्रीमेंटचे जे काही व्हायोलेशन्स आहेत, अशा सगळ्या प्रोजेक्टसाठी स्पेसिफिक जे डिस्प्यूट्स आहेत, त्याच्यासाठी हा महत्त्वाचा मंच आहे. आणि हा जो आहे आर्थिक कोलॅप्स, याच्यामध्ये रेराला प्रमोटरला हटवण्याचा अधिकार असला, तरी लेंडर कोऑर्डिनेशनचा जो काही मेकॅनिझम आहे, तो नाही. परंतु जर आपण एखाद्या प्रमोटरला असं आणू शकलो, की जो त्या लेंडरची जी काही देणी असेल, ती भागवून जर त्याच्यामध्ये थोडासा त्याच्यामध्ये ज्यूस असला पाहिजे, म्हणजे अनसोल्ड इन्व्हेंटरी जर जास्त असेल, तर एखादा प्रमोटर दुसरा येऊ शकतो. तो बँकांची जी काही देणी असतील ती देऊन तो प्रोजेक्ट चालू करू शकतो. मग त्याच्यामध्ये मात्र ग्राहकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे रेरामध्ये देखील प्लस पॉइंट आहेत. जसे IBCमध्ये प्लस पॉइंट आहेत, पण IBCमध्ये देखील हा निगेटिव्ह पॉइंट आहे, जो आपण आत्ता चर्चा केली तो. असा याच्यामध्ये हा तुलनात्मक अभ्यास थोडासा आहे. तसंच आता आपण बघितल्याप्रमाणे इतर ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे डिले असेल, त्याचा इंटरेस्ट असेल किंवा आपल्याला रिफंड असेल, तर जर प्रोजेक्ट व्यवस्थित चालू आहे, बिल्डर जे काही काम करतो आहे, तिथे तो वर्किंगमध्ये आहे, तर अशा वेळी तुमचे पैसे देखील तुम्हाला परत मिळण्याची शक्यता नक्कीच असते. फक्त होतं काय, एक प्रॅक्टिकल डिफिकल्टी अशी आहे, की रेरामध्ये ऑर्डर मिळाल्यानंतर सेक्शन 40 खाली रिकव्हरी जी आहे, ती फक्त एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू म्हणून केली जाते. म्हणजे काय होतं, ही जी त्यांनी लँड रेव्हेन्यू एरियाजची आपण एकदा सर्टिफिकेट काढल्यानंतर ते जातं कलेक्टरकडे. त्यामुळे कलेक्टरची मशिनरी, रेव्हेन्यू प्रोसेस, सर्टिफिकेट रूट अशा मार्गाने रक्कम वसूल करावी लागते. त्यामुळे कागदावर रेमेडी आहे, परंतु प्रत्यक्षात एक्झिक्युशनला वेळ लागू शकतो. परंतु रिकव्हरीचा हक्क मिळणं आणि रिकव्हरी प्रत्यक्ष होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र अर्थात जिथे बिल्डर तुम्ही काम करतोय तिथे तुम्हाला ती रिकव्हरी होऊ शकते. परंतु या ठिकाणी बिल्डर प्रत्यक्षात तिथे नाही आहे किंवा ॲब्स्कॉन्डिंग झालेला आहे किंवा प्रोजेक्ट एकदम ठप्प झालेला आहे. इथे मात्र तुमची रिकव्हरी होणं कठीण होऊ शकतं. कारण त्याच्याकडे कुठे पैसेच नसतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वर आपण जो मार्ग बघितला सेक्शन 7चा, तो अवलंबण्याशिवाय दुसरा काही पर्याय असू शकत नाही. आता कन्झ्युमर फोरम कधी? तर कन्झ्युमर फोरम कसा आहे, हा फक्त रेरासाठी किंवा म्हणजे रिअल इस्टेटसाठी असलेला ॲप नाही आहे. हा याच्याकडे सगळे प्रॉडक्ट्स येतात आणि जेव्हा इंडिव्हिज्युअल बायरच्याकडे सर्व्हिस डेफिशियन्सी असते, तेव्हा मात्र त्याला तो सर्व्हिस डेफिशियन्सीबद्दल कॉम्पेन्सेशन मिळणं किंवा मेंटल ॲगोनीचं कॉम्पेन्सेशन किंवा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस असेल, किंवा डिले कॉम्पेन्सेशन यावर त्याला काही फोकस रिलीफ हवा असेल, तर त्याला कन्झ्युमर फोरमकडे बायर सेंट्रिक आहे आणि तिथे त्याला जाता येतं. त्यामुळे प्रोजेक्टच्या कलेक्टिव्ह रिस्ट्रक्चरिंगपेक्षा हा इंडिव्हिज्युअल इनजस्टिसवर भर जास्त असतो. आता कन्झ्युमर फोरमकडे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट बरोबरच मोफाचा देखील वापर केला जात असे. परंतु महाराष्ट्रासाठी आता एक नवीन आणि महत्त्वाचा अपडेट आहे. मोफाच्या अलीकडच्या बदलानंतर रेरा रजिस्टर प्रोजेक्टसाठी मोफाची भूमिका ही मोठ्या प्रमाणावर मर्यादित झालेली आहे. परंतु रेरा रजिस्ट्रेशनमधून जे प्रोजेक्ट एक्झिम झालेले होते, त्यांना मात्र मोफात अधिक थेट लागू शकतो. म्हणजे फोरम निवडताना हा आपल्याला बेसिक प्रश्न विचारावा लागेल, की हा प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर्ड आहे का, की एक्झेम्प्ट आहे? एक्झेम्प्ट असेल तर त्याला पुन्हा एकदा कन्झ्युमर फोरमकडे जायचा मार्ग उपलब्ध असू शकतो, मोफाचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे आजच्या परिस्थितीत असं आहे, की साध्या भाषेत जर बघायचं म्हटलं, तर रेरा रजिस्टर्ड जर प्रोजेक्ट असेल, तर प्रायमरी रेग्युलेटरी रेमेडी ही बहुतेक वेळा रेराकडेच जाईल. जे काय बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, ते रेराकडेच जातील. डिले पजेशन असेल, तुम्हाला रिफंड हवा असेल तर वगैरे सगळ्या गोष्टी. आणि प्रोजेक्ट जर एक्झेम्प्टेड असेल किंवा आपण ज्याला म्हणतो काही सर्व्हिस डेफिशियन्सी आहे,
किंवा इंडिव्हिज्युअल बायरला जे काही कॉम्पेन्सेशन हवं आहे किंवा काय मेंटल ॲगनी आहे वगैरे या ज्या काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी तो कन्झ्युमर फोरमकडे जाऊ शकतो. आणखी मुख्यतः एक्झाम प्रोजेक्टसाठी तर नक्कीच जाऊ शकतो, कारण तसं आता प्रोव्हिजन झालेलं आहे. त्यामुळे सामान्य खरेदीदारासाठी आता जे फोरमचं जे सिलेक्शन आहे ते अधिक सूक्ष्म झालेलं आहे आणि अधिक बारकाईने त्याला ते सिलेक्शन करता येऊ शकतं. आणि मग IBC किंवा NCLT कधी? तर जेव्हा प्रश्न असा आहे की डेव्हलपर हा आर्थिकदृष्ट्या कोसळलेला आहे, प्रोजेक्ट कलेक्टिव्हली अडकलेला आहे, लेंडर्स इन्व्हॉल्ड आहेत, रिस्ट्रक्चरिंग किंवा टेकओव्हरची गरज आहे आणि सगळ्यांना एका टेबलावर आणणं आवश्यक आहे. म्हणून फायनान्शियली लॉस्ट प्रोजेक्टमध्ये अनेक वेळा IBC या रेराच्या सेक्शन 7 पेक्षा अधिक कार्यक्षम आणि प्रॅक्टिकल रूट ठरतो, कारण सगळेजण तिथे एका टेबलावर येतात. अर्थात वर सांगितल्याप्रमाणे याचे ट्रॅप देखील आहे. कधी-कधी जरी रिझोल्यूशन झालं नाही, तर लिक्विडेशन होतं आणि मग आपल्याला हेअर कटचा फटका बसू शकतो. अर्थात आर्थिकदृष्ट्या जर प्रोजेक्ट कोसळलेला असेल, तर याच्यामध्ये रेराचा सेक्शन 7 देखील इफेक्टिव्ह होऊ शकतो. फक्त थोड्या सुधारणा हव्यात. म्हणजे असं आहे की जसं IBCमध्ये इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल नेमला जातो प्रोजेक्टवर. पूर्णपणे कंट्रोल त्या ओरिजिनल प्रमोटरकडनं काढून घेऊन नवा प्रोफेशनल नेमला जातो किंवा रिझोल्यूशन प्रोफेशनल असतो. तसा रेरामध्ये देखील सेक्शन 7चं रिव्होकेशन झाल्यानंतर एखादा एम्पॉवर्ड प्रोजेक्ट ॲडमिनिस्ट्रेटर किंवा रेरा प्रोफेशनल नेमण्याची तरतूद असावी. जो काय करेल, प्रोजेक्टवर कंट्रोल घेईल, त्या प्रमोटरकडनं प्रोजेक्ट काढून घेईल आणि सोसायटी, अथॉरिटी आणि फायनान्शियल क्रेडिटर यांच्यामध्ये एक समन्वय करेल आणि नवा प्रमोटर त्याप्रमाणे अपॉइंट होईपर्यंत हे जे रिवायवल फ्रेमवर्क आहे ते तो सांभाळेल. अर्थात दुसरी एक सुधारणा करता येईल ती म्हणजे रेराच्या पोस्ट सेक्शन 7च्या नंतरच्या मेकॅनिझममध्ये या फायनान्शियल क्रेडिटर्स आहेत जे पूर्णपणे बाहेर आहेत, त्यांना देखील फॉर्मल स्टेक होल्डर म्हणून आतमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. किमान असा एक स्टॅच्युटरी कन्सल्टेशन फ्रेमवर्क तरी बनवलं पाहिजे की ज्याच्यामध्ये बँक येईल, NBFC येईल, चार्ज होल्डर येतील, अलॉट येईल, हे सगळे एकत्र बसतील आणि प्रोजेक्ट रिवायवलचा मार्ग ठरवू शकतील. पण आता सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की प्रमोटर गेला, परंतु प्रोजेक्टच्या आर्थिक कुलपाची चावी मात्र अद्यापही लेंडरकडेच आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओचा मुख्य टेकअवे काय आहे? तर रेरा प्रमोटरवर सर्वतोपरी बहुतेक सर्व गोष्टींमध्ये कारवाई करू शकते. कन्झ्युमर फोरमचं कसं आहे, कन्झ्युमर फोरम इंडिव्हिज्युअल बायरला भरपाई देऊ शकतो किंवा त्याला जे काही मेंटल ॲगोनी झालं असेल तर काही कॉम्पन्सेशन देऊ शकतो. मोफा हा एक्झाम प्रोजेक्टमध्ये अजूनही रिलेव्हंट आहे आणि तिथे तो चांगल्यापैकी लागू शकतो आणि त्याचा फायदा ग्राहक करून घेऊ शकतात. IBCचं कसं आहे, तर IBC मात्र सर्व फायनान्शियल स्टेक होल्डरनं एकत्र आणून रिवायवलचा एक व्यापक मार्ग शोधू शकतो. म्हणून फोरम निवडताना ग्रीव्हन्सेस बरोबर प्रोजेक्टचा आर्थिक श्वास अजून चालू आहे का हेही पाहावं लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला आपला निर्णय ठरवावा लागेल. आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणखी लाईक करा. धन्यवाद.